नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज पण मी अशी गोड गोड तयार झाली आहे कारण आज आहे माझ्या सासूबाईंचा बर्थडे. हो नाही करता करता आमचा फायनली प्लॅन झाला आहे. आईन ते येत आहे इकडे नाशिकला. घरी मस्त बर्थडे वगैरे करू आणि मग डिनरला छान बाहेर जाऊ. आईंना आमच्या बाहेरचा केक अजिबात चालत नाही, क्रीमवाला मोस्टली चॉकलेटवाला, म्हणून अगदी धावपळीत अगदी लेट प्लॅन ठरला म्हणून घरीच आम्ही एक केक केला आहे. बट वी डोंट नो तो कसा होतो. तो जर असा तसा झाला तर मग आम्ही बाहेरूनच एक आपला बेसवाला स्पंजवाला जो केक असतो तो मागवू, कारण त्यांना क्रीमचा अजिबात चालत नाही, त्या खातसुद्धा नाही बघतसुद्धा नाही. बट बघूयात. मी खूप दिवसांनी आज पंजाबी ड्रेस घातला आहे, मला खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली हे मी मागे 5-6 जे ड्रेस घेतले होते ना, हा त्याच्यातला एक आहे. आणि आज मी एक ते काकूबाईवाला रील पण शूट केलं, तर त्याच्यासाठी पण घातला होता आणि गोड दिसतोय. तुम्हाला पूर्ण पण लुक दाखवते. तर असा काहीसा ड्रेस आहे पिंक कलरमध्ये, गोड दिसतोय मला. आणि ॲक्च्युली मला माझ्या साईजचे मिळत नव्हते पण सध्या मिळाले तर मी घेतले आहेत. होप सो हा मला लवकरच टिपा मारून घ्याव्या लागतील असं माझी तरी इच्छा आहे. असं गोड गोड मेकअप झाला आहे, सगळी तयारी झाली आहे. आता आईन ते यायला आहे अजून अर्धा तास, तर निघूयात. कुठेही जायचं म्हटलं ना तरी थोडंफार पसारा होतोच, बट आपण नाही त्याला अवॉइड करू शकत. आणि इकडे सखी आहे जी आईला मदत करते. सखी काय पाहिजे तुला? दही? दही संपलं, फिनिश झालं दही. मला बऱ्यापैकी शब्द बोलता येत आहेत आणि त्यातल्या दही पण एक आहे, कारण तिला प्रचंड दही आवडतं. साखर ओ गो बाई, दही देत नाही आजी. आपण बाबाला नाव सांगून देऊ. काय दही संपलाय? द्या. काय देऊ? तर सखी आता मला मम्मा म्हणते, आमचं ऐकून आईला आई म्हणते आणि तिला मी मामी शिकवलंय तर तिला मामी म्हणता ऐकून, म्हणून मम्मी मम्मी असं ती वहिनीला म्हणते. आणि सगळ्यात मेन म्हणजे आम्ही गौरीला गब्ब्या गब्ब्या करतो. तिने कुठून ऐकलं माहित नाही, ती आता गौरीला आवाज देते गबी. कोण आहे सखी? गबी कुठे? गबी गबी कुठे? सगळ्यात शांत आमची गौरी दिसते. मी तिचा मेकअप करून दिलाय, बट ती तिच्या आईला अशी गुपचूप सांगत होती की ह्या तुम्ही कसं तरीच मेकअप करून दिलाय, तूच माझा मेकअप छान करते. त्यावर तिला वहिनी बोलली मी आल्यावर तुला छान करून देते वरतून ती. पण आता काय उपयोग, सगळं व्हाईट व्हाईट होऊन जाईल. मेकअप म्हणजे काय फक्त गोरं दिसणं असतं का? त्यात जरा जास्तच कळायला लागलंय. असं आता करतो आम्ही काहीतरी छान प्लॅनिंग. ब्लॉगने असं मध्ये सुरू के काय दीदी त्रास देते, अवघड आहे. येस, ताईचं आवरायचं बाकी, फक्त साडी घालून झालीये. बट आमचा केक झालाय छानपैकी. आता तो राहू दे तसाच, मग बघूयात. माझी अशी न आवडता पण गोडच दिसते ना, खाली कमेंट मध्ये सांगा. आणि हा पसारा जो आहे ना तो वहिनी करून गेली आहे, सो आम्हाला ब्लेम करू नका. बाय द वे, तुमचं सजेशन खूप मनावर घेत आमची ही रेलिंग फायनली अशी मोकळी झाली आहे. आम्ही तिला नेहमी सांगायचो वहिनीला नको टाकू नको टाकू, बट तिचं असं होतं की सखी गौरीचे कपडे खूप असतात. सखी म्हणजे गौरीचे कमी बट सखीचे खूप असतात आणि ते हँडी पाहिजे इथेच. असे पावसाळ्यामुळे वाळले नाही तर गडबड होते, म्हणून मग ती इथे टाकायची की त्या फॅनच्या हवेने वगैरे वाळतील. बट राईट नाव ते सगळं मोकळं झालंय आणि ते तुमच्यामुळे झालंय, कारण तिला दादा पण बोलला की बघ लोकांचे सजेशन येत आहेत, असं नको करू. आता असं म्हणणं की घरातले कामं फक्त वहिनी करते का, तर तसं नाही आहे. ती कारण आमची जी संगीता ताई आहे ती बाहेर धुणं वाळत टाकायची, तिच्याकडे ते काम असतं. बट वहिनी त्यातले निवडून आणून कपडे इथे टाकायची, म्हणून मी वहिनीचं नाव घेते. आईन ते लवकरच येणार होते, सो आम्ही घरीच बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं. सगळ्यात आधी आईने वहिनीने मी ऑप्शन केलं. माझे खूप जास्त व्हिडिओज नसतात कारण मी सगळ्यांचे शूट करते, पण सगळे माझे शूट करायचे म्हणजे ते जनरली सगळ्यांना फोटो काढायची सवय, तर व्हिडिओ अवॉइड केले जातात. सखी मात्र खूप खुश होती कारण तात्या आले होते आणि आम्ही आजीकडे खूप जात नाही, पण आज आजीचा बड्डे होता, मुळात तिला पण कळालं होतं म्हणून ती पण आजीच्या मागेपुढे आज करत होती. विशेष म्हणजे आज तिने आजीला तिच्या हाताने केक सुद्धा खाऊ घातलाय. त्यानंतर सखीन गौरीची मस्ती बघा. दीदीला हाय कर. अच्छा, तुझा व्हिडिओ नाही काढायचा का? राईट्स आहेत का तुझे? नाही. कुठे आहे आंबा? आंबा. अरे 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 अरे, सगळं आंब्याकडे लक्ष आहे बाहेरच्या. ए सखी मला हाय तर कर ना फक्त. दे बाबू, बाबांचं पेन दे, बाबा रडताय, दे पेन.
तनया आपल्या सखी गौरी तिला पाय लागलं पडून जाईल ती. सखी बाबांना अभ्यास करायचा आहे दे पेन. नाही काय नाही. फटका देऊ का तुला? नाही. मग चल औषध घ्यायला चल. मग काय करायचंय तुला? काय काय करायचंय? ए अरे वा. सखीला अभ्यास करायचा अभ्यास. काय करायचं बाबू? अभ्यास पण नाही करायचा आहे हो आज. धर ना अभ्यास कर ना थोडा. नाही तिला फक्त तुमच्यासारखा पेन लावायचा जसं तुम्ही शर्टला लावतात तसा. बाबू बाबा रडतायत ना, दे ना बाबांचा पेन. काहीच घेणे दिला ओ दिला ओ. दे बाबांना पेन दे. या नातींचं आणि बाबांचं लिटरली असं काही दिवसभर सुरू असतं. बाय द वे माझे पप्पा आहेत ना घरात एक 2 नंबर म्हणजे मोठी आत्या आणि काका आहे, तरी पण स्टील अशी आदरयुक्त भीती म्हणजे जी आत्या पण अजूनही पप्पांना थोडीफार घाबरते. घरात आम्ही सगळे घाबरतो. मी एकटीच होती जी थोडाफार रुबाब वगैरे करायची की जेव्हा ते किंवा असं कोणीतरी होतं की ऐकून घ्यायचे पप्पा कोणाच तरी. आणि आता आली आहे माझी लेक आणि ती असं आहे, बाबा उठ, बाबा बस, बाबा भूर, बाबा जेवा, बाबा केळी. आणि पप्पाला त्या क्षणी उठावं लागतं आहे कारण तितकं ते बाबा. आणि ते मला म्हणत होते मला माझ्या लेकरांनी सुद्धा एवढा त्रास दिला नाही म्हणजे मी आणि दादाने. आणि गौरीने तर मुळातच दिला नाही कारण गौरी लहानपणी खूप शांत होती. गौरी असं अशी वचकी म्हणतो ना आपण त्या टाईप नव्हती की कुठे पण उठायचं. एक मिनिट मी इथेच ठेवते फोन म्हणजे मला पण नीट बोलता येईल. ओके. तर आमची गौरी अशी अजिबात नव्हती की इथे उठायचं तिथे बसायचं जिना चढायचं. तसं सखीचं नाही. सखी चार्जर द्या पप्पांना कोणीतरी. बघितलं स्टील रुबाब आहे. मी नाही आणलंय तुमचं चार्जर. कुठे गेला चार्जर माहीत नाही. तर असं अजून पण धाक आहे सगळ्यांना की त्यांचं चार्जर, त्यांचा पेन, त्यांचं शर्ट कोणीच कुठे नाही करू शकत. त्यांचं लिटरली सगळं ठरलेलं असतं. शेवटी मी माझ्या पप्पाला चार्जर देऊन आली आहे कारण ही जी बाई आहे ना ही बाई हां तूच हिला घरातले चार्जर इकडे तिकडे करायची इतकी सवय. हिच्याकडे 2 फोन आहे कारण ही बिझनेस वुमन आहे. एक तिच्या याचा कशाचा का मेडिकलचा आणि एक तिच्या नवऱ्याने तिला आयफोन गिफ्ट केला आहे. असे 2 त्याच्यामध्ये 2 चार्जर गायब करते, आईचं पण आणि पप्पांचं पण कारण तिचे चार्जर तिला कधीच सापडत नाही. असो मग मी हे सांगत होती की माझे पप्पा कधी कोणासमोर वाकत नाही. पण थोडंफार गौरीने जाम केलं होतं आधी आणि आता माझ्या सखीने त्यांना पूर्ण गुंडाळून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला मी गौरीची एक गोष्ट सांगते. गौरी तर ना परवा 29 मेला माझ्या मावशीचा बड्डे होता आणि मी तिला सकाळी सांगितलं होतं की गब्या आपण जाऊयात भारती आजीच्या बड्डेला. बाय द वे आमच्या खूप साऱ्या आजी आहेत त्याच्यामुळे आम्ही कशी आवाज देते भारती आजीला. भारती आजी, वंदना आजी, माई आजी, आत्या आजी असे आमचे प्रॉपर आज्या ठरल्या आहेत. कॉलनीतल्या घारे आजी टाईप असं आमच्या प्रॉपर ठरलेल्या आहेत आज्या. तर तिला म्हटलं होतं भारती आजीचा बड्डे आपण जाऊयात म्हटलं बड्डे सेलिब्रेट करायला. तर पण मग सखीची चिडचिड वगैरे चालू होती. मग मी काही गेलो नाही पण तिला आम्ही काही गेलो नाही पण ती संध्याकाळी ती क्लासला पण जात नव्हती. तिचं असं म्हणणं होतं की मी गेल्यावर तुम्ही निघून जाल बड्डेला. झाला तो दिवस. काल माझ्या सासूबाईंचा म्हणजे आमच्या आईंचा बड्डे होता. तर मी सगळ्या आईंना फोन केला की या इकडे, गाडी नाही मला तिकडे यायला तर तुम्ही या इकडे आपण इकडे सेलिब्रेट करू म्हणून. तर आईंचं हो नाही चालू होतं असं आमचं डिस्कशनच चालू होतं. आईंचा माझा फोन चालू होता. ह्या मॅडमने तो ऐकला आणि ती काल बाबू इथेच ठेवणं ते असे प्रॉडक्ट्स दाखवायचे आपण पेड प्रमोशन करतो त्याचं. तर ती माझ्या मम्मीला म्हणत होती आजी तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का. आजी म्हणे काय. 2 जवळचे बड्डे आहेत म्हणे, 2 जवळचे बड्डे. आपल्याला आजकाल कोणीच इन्व्हाइट करत नाही म्हणे. असं का बरं आपल्याला का बरं कोणी बड्डेला बोलवत नाही. का बरं बोलवत नाही का तुम्हाला कोणी बड्डेला. म्हणजे तिला इतकं वाईट वाटत होतं की माझ्या बड्डेला सगळं येतात आणि यांचा बड्डे यांनी आपल्याला बोलवलं सुद्धा नाही की बड्डेला या म्हणून. असे लहान मुलांचे असतं. आम्ही तिला इतकं हसलो काल की गौरी. काल पण इव्हन आई आल्या ना आई म्हणे कसा झाला का बड्डे, छान झाला का. आणि आम्ही तिला म्हणत होतो काय आजींना हॅपी बड्डे कर असं तसं. ती म्हणे मी नाही करणार त्यांना हॅपी बड्डे, त्यांनी मला बोलवलं नाही म्हणे बड्डे पार्टीला. मग त्या म्हणे अगं मग ही काय मी आली ही बड्डे पार्टीचे ना मी आली आहे. मग म्हणजे नाही तुम्ही आम्हाला सिन्नरला नाही बोलवलं, आज तुम्ही तुम्हाला इकडे बोलवलं त्याच्यावर मी नाही म्हणणार.
तर अशी असतात लहान मुलं. अदर दॅन दॅट हे जे कानातले मी जे घेतले होते ते फायनली यूज करायला काढले आहेत. बऱ्याच जणांनी विचारले होते, मी ॲक्च्युली ब्लॉगमध्ये दाखवले पण होते, गबू नको रे खूप लाईट येतो. बट आता म्हटलं घेतलेच आहे आणि मी ती काकूबाईची सिरीज सुरू केली आहे तर थोडे दिवस यूज करूयात. बट आज काय शूट करायचं आपल्याला, करशील काय माझ्यासोबत? गौरी तर मला काहीच भाव देत नाही आजकाल, असं काहीतरी चालू आहे. सो या आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच बोलूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आय नो आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारं काही नाही आहे, बट छोटासा आईंच्या बड्डेचा मला करायचं होतं शूट, म्हणून मी ब्लॉग सुरू केला होता. तर बाय द वे जो केक आम्ही केला होता तो खूप छान झाला होता, अप्रतिम झाला होता. अजून एक खाते गौरी का गं? आजीने केलेला केक आवडला ना? आणि गौरीने आणि आजीने मिळून मँगो कुल्फी केली आहे जी आम्ही रात्री सेट करायला ठेवली आहे. त्याच्यानंतर गौरीचं 100 वेळेस फ्रीज ओपन करून झाली की नाही बघायला. तर ती पण जर छान झाली तर मी नेक्स्ट टाईम त्याची रेसिपी शॉर्ट्समध्ये का होईना पण शूट करेल. तर येस, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा मला, निखिलला, सखीला, माझ्या गौऱ्याला आणि आमच्या सगळ्या फॅमिलीला. बाय.